श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आरोग्यदूत योगेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक सलोख्याचं दर्शन। प्रभाग क्रमांक 23 मध्ये आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे योगेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आलं। सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या उपक्रमाला हजारो नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। कार्यक्रमाला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनींसह विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभेच्छांचा वर्षाव करत अनेकांनी म्हस्के यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या। शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनींच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि मंडळांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवलं। या प्रसंगी कल्कीराम महाराज, नाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत गोडसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे PRO नितीन लालसरे, शिवसेना उपनेते विजय करंजकर, संपर्क प्रमुख राजू लवटे, सुधाकर बडगुजर, रंजन ठाकरे, प्रवीण तिदमे, राहुल दिवे, प्रशांत दिवे, यशवंत निकुळे, विक्रम नागरे, श्याम बडोदे, वैशाली दाणे, बाळासाहेब पाठक, हरेश भडांगे, VN नाईक संस्थेचे संचालक प्रकाश घुगे, प्रकाश म्हस्के, दिनकर म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, बाबूराव आढाव, रोशन शिंदे, अमोल सूर्यवंशी, राजू थेटे, जयेश अमले, कौशल्य पाटील, विशाल माळेकर आणि प्रभाग क्रमांक 23 मधील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशनचे सदस्य आदींची उपस्थिती होती। शिवसेनेचा हा खऱ्या अर्थाने एक त्याला कृतिशील कार्यकर्ता आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्यदूत म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात त्यांना सगळेजण ओळखले जातात। आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मदतीनं त्यांनी हजारो लोकांना वेगवेगळ्या आजारातून बाहेर काढलेलं आहे, त्यांना आर्थिक मदत केलेली आहे। त्यांना आपल्याला माहिती असेल कोविड सारखा काळ होता, आपला जवळचा मित्र आपल्याला ओळख देत नव्हता, आपला जवळचा नातेवाईक आपल्याला ओळख देत नव्हता। अशा काळात रस्त्यावर येऊन लोकांना मदत जर कोणी असेल तर ती योगेश आप्पांनी केलेली आहे। मला वाटतं की त्यावेळेस आपल्याला माहिती आहे अनेक दवाखाने मोठे बिलाच्या बिलं काढत होती, पण त्यावेळेस ही सर्व बिलं जे सामान्य माणूस होतो, नाका जात होता, त्याला ती बिलं कमी करायला लावून योगेश आप्पांनी वेगळी अशी मदत केली आहे। याच ठिकाणी त्यांचं आरोग्य सेवेचं मोठं केंद्र आहे, त्यांचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या माध्यमातून ते एक वेगळं काम उभं करताय। आज मला खूप आनंद होतोय की आपण सर्वजण योगेश आप्पाला शुभेच्छा देण्यासाठी आलात। आप्पा, आपल्याला इथंच थांबायचं नाहीये, आपल्याला आता आपले समाजकारण वाढवायचं। आपण ज्या पद्धतीने शिवसेनेची सदस्य नोंदणी करत आहात, घरोघर जाऊन लोकांना सदस्य नोंदणी करून घेत आहात, मला वाटतं की लोकांचं आपल्यावर प्रेम आहे, शिवसेनेवर प्रेम आहे। त्याचा अर्थातच कारण आपल्या सर्वांच्या मनात नाही, आजही ज्यांच्या सर्वांच्या मनात जे मुख्यमंत्री आहेत ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। योगेश आजपर्यंत वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा केली आणि आमच्या आत्मविश्वासाबद्दल मानव सेवा ही ईश्वर असते, त्यामुळे योगेशचं हे काम कौतुकास्पद आहे। आणि शिंदे साहेबांच्या खरा आणि सच्चा शिवसैनिक म्हणजे सर्वप्रथम योगेश शिवसेना नाशिकमध्ये शिंदे साहेबांच्या सोबत आली, मला असं वाटतं आहे। तरी योगेशला फार फार शुभेच्छा आणि योगेश लवकरच नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक होईल अशी त्याला आशीर्वाद देतो। योगेशला फार फार शुभेच्छा। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।